लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावानं 2 कोटींच्या खंडणीसाठी धमकी. नाशिकमधील व्यावसायिकाला 2 कोटींच्या खंडणीसाठी धमकी. स्पोर्ट्स साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला खंडणीसाठी फोन आलाय. पोलिसांकडून तपास सुरू. नाशिकमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची 2 लाख रुपयांना विक्री. खोटे दस्तऐवज तयार करून आणि खोटे नातेवाईक उभे करून विवाह लावून दिल्याचा सांगून मुलीची विक्री झाली आहे. अल्पवयीन मुलीचं सांगोला तालुक्यातील एका तरुणाशी बनावट लग्न लावून दिलेलं होतं. चौघांविरोधात गुन्हा दाखल. बारामतीच्या रुईमध्ये आमदार रोहित पवारांचे पीए अजित दशावतर यांच्या 12 वर्षीय मुलीचा रहस्यमय मृत्यू. घरातील वादामुळे मुलगी घर सोडून निघून गेल्याची माहिती आहे. घात की अपघात, पोलिसांकडून तपास सुरू. सांगलीच्या कुपवाडमधील केसरकर दाम्पत्याच्या हत्याकांड प्रकरणी 15 दिवसात दोषारोपपत्र दाखल करणार. विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांची माहिती. प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये चालवण्यासाठी पत्र. आरोपींना कठोर शिक्षा करण्याची ग्वाही. गुन्ह्याचे चार्जशीट जाईल. स्पेशल पीपी साठी पत्रव्यवहार करण्यात येत आहे. डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट प्लेटर सोबत चर्चा झालेली आहे आणि या केस जे आहे फास्ट ट्रॅकवर चालून लवकरात लवकर जे आहे यांच्यामध्ये आरोपीला शिक्षा होईल यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न केले जाणार आहे. कोल्हापूरच्या चंदगडच्या हासगुळीमध्ये ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावरती मोठी कारवाई. एमडी ड्रग्ज निर्मितीसाठी लागणारा कोट्यवधींचा साठा जप्त. या प्रकरणी पुण्याच्या अँटी नार्कोटिक्स पथकानं 6 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. नाशिकच्या भद्रकाली देवी मंदिरामध्ये सिंहाची 25 किलो वजनाची पितळी मूर्ती चोरीला. गोपनीय माहितीच्या आधारे 2 जणांना अवघ्या तासाभरामध्ये अटक केल्याची पोलिसांची माहिती आहे. भंडाऱ्याच्या तुमसर शहरामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. 2 घरांमधून सोनं चांदीसह 15 लाखांचा मुद्देमाल जंपास. चोरट्यांविरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला असून सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा शोध सुरू आहे. नाशिकमध्ये वरुण भामरे आत्महत्या प्रकरणामध्ये अपडेट आली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे एका तरुणीसह 2 जणांवरती गुन्हा दाखल. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून घटनेचा उलगडा झाला. नाशिक जिल्हा प्रशासनाकडून सारूळ खाणपट्टे धारकांवरती कारवाई. नियमबाह्य खोदकामामुळे पर्यावरणाचा ऱ्हास करत सरकारचा मोठा कर बुडवल्याचा देखील ठपका आहे. वसई पश्चिमेकडील गिरिजी डोंगर परिसरामध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक. अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावरती जवळील रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून कार चालकाचा शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या तिसगावातील खवड्या डोंगरावरती आत्महत्या केलेल्या कुणालची आई होती यूट्यूबर. संगीता पाटील या नावानं यूट्यूबचं अकाउंट होतं. नातं संपवण्यासंदर्भामध्ये शेवटचा व्हिडिओ व्हायरल. छत्रपती संभाजीनगरमधील तिसगावच्या खवडे डोंगरावरती आत्महत्या केलेल्या चांदवडे कुटुंबामध्ये वाद होते. कुणालची आई संगीता चांदवडे यांनी व्हिडिओ शेअर केलेला होता. तुमची वागणूक कशी विसरणार? व्हिडिओतून संगीता चांदवडेंचा भाऊजाईंना प्रश्न. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तरुणाईशी संवाद साधणार. रेशीमबागच्या मैदानामध्ये कार्यक्रम होणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. तरुणांशी मुख्यमंत्री थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार. नागपुरात मंथन फॉर युवा या संस्थेकडून तरुणांसाठी गेल्या महिनाभरापासून कार्यक्रम सुरू. या कार्यक्रमाचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. जेन झी आणि जेन अल्फा सोबत मुख्यमंत्री संवाद साधणार. नागपुरातील रेशीमबाग मैदानावरती होणाऱ्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ढोल वादन असणार आहे. शेकडो ढोल पथकाचं सामूहिक वादन होणार आहे. वादनाचा जागतिक विक्रम केला जाईल. पुण्यातील छात्रों की गुंज कार्यक्रमामध्ये राहुल गांधींनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. महिलांनी कधीच स्वतंत्र होऊ नये हा मनुस्मृतीचा डाव असल्याचा हल्लाबोल यावेळी राहुल गांधींनी केलाय. देशातील प्रत्येक 100 महिलांमागे 6 महिलांवरती अत्याचार होत असल्याचं पुण्यातील कार्यक्रमातून राहुल गांधी म्हणाले. तसंच 80% महिला आणि मुलींना कोणत्या ना कोणत्या अन्यायाला सामोरं जावं लागलं असेल असंही राहुल गांधींनी म्हटलंय. पुण्यातील राहुल गांधी यांच्या कार्यक्रमातील गर्दीचा व्हिडिओ खासदार संजय राऊत यांनी पोस्ट केलाय. हिम्मत असेल तर अमित शहांनी या वादळाला थांबवून दाखवावं असं कॅप्शन देऊन राऊतांनी हा व्हिडिओ पोस्ट केलाय.
राहुल गांधींच्या कार्यक्रमातील संजय राऊतांनी पोस्ट केलेल्या गर्दीच्या व्हिडिओला भाजपचे नवनाथ बन यांचं उत्तर, पुण्यात खरंच तुफान आलंय की जुन्या व्हिडिओला नवं कॅप्शन लावलंय हे तरी आधी ठरवा. मेक्सिकोतील व्हिडिओ असल्याची पोस्ट नवनाथ बन यांनी करत आरोप केलाय. सध्या देशात राहुल गांधी आणि सीजेपी मध्ये स्पर्धा सुरू आहे. सीजेपी राहुल गांधींची स्पेस घेत असल्यानं त्यांची काँग्रेसला भीती आहे. राहुल गांधींना रांचीमधील विद्यार्थ्यांची गूंज ऐकू येत नाही का? भाजप नेते गौरव वल्लभ यांची टीका. उनका आज के समय में सबसे तगड़ा कंपटीशन सीजेपी के साथ हो रहा है. राहुल गांधी को लग रहा है कि सीजेपी राहुल गांधी का स्पेस ले रही है, तो राहुल गांधी जी उनके साथ कम्पीट कर रहे हैं. मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगण वाचवण्यासाठी आमदार आदित्य ठाकरे यांचं आज मुंबईमध्ये आंदोलन. मुंबईकरांनी तिरंगा हाती घेऊन आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलंय. वांद्रे इथल्या नेव्हिल डिसोझा फुटबॉल मैदानाचं आरक्षण बदलल्यामुळे आक्रमक भूमिका घेतली आहे. कुठचेच राजकीय एका पक्षाचा हा विषय नाहीये. आज तुम्ही कुठच्याही राजकीय विचारधारेचे असाल, कोणालाही मतदान करत असाल, भले भाजपला पण मतदान करत असाल, तुम्ही हा विचार केला पाहिजे की भाजपच्या ह्या ठराविक बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांनी या जमिनी ढापल्यानंतर मुंबईत मोकळा श्वास घ्यायला जागा राहणार आहे का? भाजप एवढी जेनझी विरोधी आहे की या जेनझीनी पण विचार केला पाहिजे की मुंबईत जर मैदानच निघून गेली, मुंबईतली मैदानच सगळी गायब केली भाजपने, तर मैदानी खेळ हे होणार कुठे? हा विचार घेऊन आम्ही हा लढा सुरू केलेला आहे. पहिला टप्पा नेव्हिल डिसोझाला आहे आणि पुढचा टप्पा हा लवकरच आपल्याला कळेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचा चाकण दौरा. एकनाथ शिंदे आणि उदय सामंत दुपारी उद्योगांची चर्चा करणार आहेत. मला मान्य डीसीएम साहेबांचा निरोप होता की 3:30 वाजता चाकणला येत आहे, त्याच्यामुळे मी माझे सगळे कार्यक्रम रद्द करावे आणि चाकणला पोचवावे असे त्यांचे निर्देश होते. पण जर उपमुख्यमंत्री 4 दिवसात तिथं पोचतायत तर चाकणबद्दल सगळ्यांना आत्मीयता आहेच ना. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून धमकीवजा इशारा दिल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या मोर्चादरम्यान जरांगेंबाबत वापरले होते अपशब्द. गंगाधर काळकुटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल. उद्योगमंत्री उदय सामंत मनोज जरांगेंची भेट घेणार. जरांगे 29 ऑगस्ट पासून उपोषण करणार असल्यानं त्या पार्श्वभूमीवरती जरांगेंची भेट घेणार. तसंच ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची देखील उदय सामंत भेट घेणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील 11 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आता ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष. ठाकरेंच्या शिवसेनेला नगरसेवकांनी बॅनरमधून उत्तर दिलंय. बॅनरमधून 11 प्रश्न विचारले. तुकाराम मुंढेंनी सुट्या तेलाच्या विरोधामध्ये घेतलेल्या निर्णयामुळे सोलापुरातील व्यापारी आक्रमक. एफडीएचा निर्णय तेल व्यापारी आणि ग्राहकांवरती अन्याय करणारा. तेल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचं मत आहे. भंडारा जिल्ह्यासह गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये कालपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. परिणामी वैनगंगा नदी दुथडी भरून वाहतीये. गोसेखुर्द धरणातून 81,000 क्युसेकपेक्षा अधिक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाचे 19 दरवाजे अर्धा मीटरनं उघडलेत. धुळे जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्याची स्थिती चिंताजनक बनली. जिल्ह्यातील 12 लघु आणि मध्यम प्रकल्पांपैकी काही प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलेत, तर अमरावतीसह 7 प्रकल्पांमध्ये 50%पेक्षाही कमी जलसाठा आहे. काश्मीरमधील शोपियान, अनंतनाग आणि पुलवामा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये गारपीट. मुसळधार पाऊस. रस्ते आणि शेतामध्ये गारांचा थर. गारांचा पाऊस झाल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा. जम्मू आणि काश्मीरमधील रामबनमध्ये मुसळधार पावसामुळे बागलिहार धरणाचे 3 दरवाजे उघडलेत. धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील गंगा नदीची उपनदी वरुणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. नदीचं पाणी गावातील घरामध्ये शिरलंय, त्यामुळे स्थानिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलंय. 60-70 घर होंगे कि ताला सब में लगा हुआ है टोटल. और आम जनजीवन लोगों का प्रभावित हो रहा है. जी पीछे की बस्ती जो है पूरी डूब चुकी है. यार की बस्ती पूरी डूब चुकी है. सब कोई खाली कर करके जा रहा है, सब कोई रेंज पे रहने खातिर. और इस बस्ती है कि बस्ती ये है, इस बस्ती में 20 घर है. इस पर कोई
प्रशासन या कोई चीज़ भी, कोई मंत्री कोई भी देखता नहीं है, रास्ता नहीं है। पहली बात, उस बस्ती को चारों तरफ से घेर जाता है तो कोई मदद भी नहीं करने आता है। बीडमध्ये साखरेच्या भाववाढीचा चहाच्या दरांवरती परिणाम. चहाच्या दरामध्ये 2 ते 5 रुपयांनी वाढ. चहाप्रेमींकडून सरकारच्या कारभारावरती नाराजी. वाशिमच्या राजुरा शहरामध्ये जुन्या बोअरवेलमधून चक्क गरम पाणी येत असल्याचा प्रकार समोर. आरोग्य विभागानं पाण्याचे नमुने तपासासाठी घेतलेले असून पाणी गरम होण्यामागचं कारण अहवालानंतरच स्पष्ट होईल. महाराष्ट्र आणि गोवा सीमेवरती नरतडे गावाजवळ ओंकार हत्तीचं दर्शन. गेल्या अनेक महिन्यांपासून ओंकार हत्तीचा सीमावर्ती भागामध्ये धुमाकूळ सुरू आहे. बागांमधील नुकसान होण्याची भीती आहे, तर हत्तीवरती लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाकडून पथकं तैनात. तमिळनाडूमध्ये सरकारी रुग्णालयामध्ये जन्माला येणाऱ्या नवजात बालकांना सोन्याची अंगठी मिळणार. मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारचा निर्णय. 1,28,000 अंगठ्यांची ऑर्डर, 220 कोटींची तरतूद. तर सरकारी आरोग्य सेवांवरती लोकांचा विश्वास दृढ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. बंगालच्या उपसागरात पनामाचा ध्वज असलेलं मालवाहू जहाज बुडाल्यामुळे दुर्घटना. पारादीप बंदरातून लोह खनिज घेऊन जाताना अपघात. 24 खलाशी बेपत्ता असून भारतीय नौदलाकडून बचाव कार्य सुरू.